हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते. तर आज मी सकाळीच सगळी साफसफाई करायला घेतली आहे आणि सगळी मांडणीवरची भांडी मी खाली काढून घेते. तर सकाळी माझं सगळं काही जे काय आपलं रुटीन असतं ते माझं सगळं झालेलं आहे. म्हणजे डब्बा, सकाळचा पोह्याचा नाश्ता आणि तिचं टिफिन झालेलं आहे करून. तर आता आर्या टिफिन घेऊन कॉलेजमध्ये गेलेली आहे आणि ते सुद्धा बाहेर गेलेत कामासाठी. तर म्हटलं दोघे जण बाहेर गेलेत आणि छान असं आपल्याला एकांत व्यवस्थित आपल्या मनासारखं काम करता येतं. तर कोणाची लुडबुड नसते. आर्या घरी असली की आर्याची खूप लुडबुड असते किचनमध्ये. काय बनवते, काय करते, अभ्यास करता करता ती येतच असते. तर असं तिची चालूच असते लुडबुड. तर आता मी सगळी मांडणीवरची भांडी काढून घेते आणि आठवड्यातून आपण एकदा तरी साफ केलं ना तर असं आपल्याला पुन्हा म्हणजे खूप त्रास होत नाही आणि सतत आपण वरचेवर साफसफाई केली ना तर ते छान राहतं. भांडीसुद्धा छान राहतात, चिकटपणा असं होत नाही. तर आता तुम्ही बघितलं मी मांडणीवरची सगळी भांडी काढलीत आणि धूळ वगैरे म्हणजे नसतेच. मी वरचेवर फॅन वगैरे तर मी असं किचनमध्ये आपली धूळ असेल तेव्हा साफ करतच असते. पण आता कचरा वगैरे काय आता सर्व काढलं आहे तर साफ करायलाच पाहिजे. तर पुन्हा एकदा मी धूळ साफ करणार आहे. पण त्याच्या आधी जे मांडणीवरची भांडी घासली आहे ना ती भांडी घासून घेते आणि सगळी हॉलमध्ये मी सुकायला ठेवणार आहे. तर जेणेकरून कसं धूळ वगैरे आपण काढतो ना तोपर्यंत ते भांड्यातलं पाणी सगळं नितळून जाईन आणि भांडी सुकून जातील. म्हणजे पुसायची गरज नाही राहणार. तर तेवढ्या वेळात पंख्याखाली भांडी सुकून जातील. तर आता सगळी मी भांडी छान अशी धुवून घेते आणि चिकट नसतात. आता जास्त वरचेवर साफ केल्यामुळे भांड्यांना काही जोर लावावं लागत नाही. त्याच्यामुळे मी फटाफट आता भांडी घासून घेते. जे काही डब्यामध्ये आपण भरलेलं असतं ते सगळं सामान पहिलं खाली करून घेत जावा. म्हणजे मला सांगायचं म्हणणं कसं की आपण जे सगळं भांड्यातलं खाली केलं ना तर ते डबे वगैरे घासता येतात व्यवस्थित आणि जे आतमधलं आपण काय पदार्थ ठेवतो ना तर ते खराब होणार नाही. डाळी किंवा काही तर सगळं काही सामान ठेवतो ते खराब होणार नाही, भिजणार नाही. त्याच्यामुळे मी सगळं काही आधी खाली करून घेतले डबे वगैरे आणि नंतर छान व्यवस्थित आता घासून घेते. तर माझी सगळी भांडी घासून घेतली मी आणि हॉलमध्ये अशी पंख्याखाली सुकायला ठेवलेत. म्हणजे माझं सगळं आतमधलं काम होईपर्यंत पाणी सगळं नितळून जाईल भांड्यामधलं. नंतर मग आपल्याला जास्त त्रास होत नाही. तर असं अगोदर भांडी घासून घेत जावा असं मी तर म्हणेल. तर आता मी किचनमधले पहिल्यांदा सगळी धूळ, जळमटे काढून घेते. म्हणजे जे काही आता वरचेवर साफ करतो पण आता थोडीफार असेल ते काढून घेते झाडूने. आपल्या घरातलं जितकं आपण स्वच्छ करू तितकं चांगलं असतं आणि आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं. तर असं वरच्यावर आहे ना साफसफाई आपलं किचन घरातलं ठेवलंच पाहिजे आणि म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. तसंच ते अगदी बरोबर आहे. जिथे आपण स्वच्छता राखू तिथेच लक्ष्मी येत असते. तर आपलं घर पहिल्यांदा स्वच्छ असलं पाहिजे, अंगण व्यवस्थित असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या आपण केल्या पाहिजेत आणि खरंच हे तुम्ही करत जावा तर खरंच खूप खूप छान असतं त्या आपल्या घराच्या प्रगतीसाठी, सुखासाठी. तर ह्या गोष्टी नियमित करा, आठवड्यातून एकदा तरी कराच आणि मी सुद्धा करते आणि खरंच व्यवस्थितपणा आपण ठेवलं ना तर तितकंच चांगलं असतं आपल्या आरोग्यासाठी सुद्धा.
तर ते सगळं काही मी खिडक्या वगैरे पुसून घेणार आहे आणि माझ्या सगळ्या व्हाईट टाईल्स आहेत तर त्या आता स्वच्छ करणार. म्हणजे कसं गॅसवरचं सगळं उडत असतं, तर चिमणी नाही आहे माझ्याकडे, तर त्याच्यामुळे ते सगळं चिकटपणा टाईल्सवर येतो. डेली आपण धुवत असतोच, पण ते कसं मी स्वच्छ केलं तरीसुद्धा तो थोडासा चिकटपणा असतोच. तर तो आता सगळं साबण आणि काथ्याने छान मी धुवून घेणार आहे. तर आता मी थोड्या पाण्यामध्ये लिक्विड घेतलं आहे. तर मी भांड्याचं लिक्विड नाही घेतलं आहे, हे कपड्याचंच लिक्विड घेतलं आहे आणि आता त्याच्याने साफ करणार आहे. तर पहिल्यांदा मी सगळ्यात मांडणी आधी साफ करून घेते. तर मांडणीवर आता माझी कशी जर्मरची जुनी मांडणी आहे. तर खूप छान आहे, मला ती फेकून देऊ वाटत नाही. कारण कुठल्या पण आपण वस्तूचं चांगलंच राहिलं तर चांगलाच वापर करतो आणि ती आता मला ठेवून देऊ वाटत नाही. त्यासाठी मी ही मांडणी वापरते. खूप जुनी वर्षापासूनची मांडणी आहे आणि त्याच्यावर मी काही भांडी वगैरे लावत नाही जास्त. फक्त माझे कडधान्याच्या डाळीच्या बरण्या वगैरे, ड्रायफ्रूटची भरणी आणि मसाल्याचा डब्बा जो आपल्या हाताखाली नेहमी लागतो, साखर, चहापत्ती पावडरचा डब्बा हाताशीच आपल्याला लागत असतो, त्या सगळ्या गोष्टी मी मांडणीवर ठेवत असते. बाकीच्या अन्यथा जी भांडी मला गरजेपुरती आहे तेवढीच मी मांडणीवर भांडी किंवा वापरण्यात काढली आहे. म्हणजे जास्त मी भांडी काढलीच नाही आहे, पसारा ठेवतच नाही जास्त. तर जेवढी लागेल तेवढीच मी भांडी ठेवली आहेत. तर आता मी टाईल्सवर सगळं धुणार आहे. तर त्याचं पाणी गॅसवर उडू नये त्यासाठी मी हे जे गॅसवरचे बर्नर, शेगडी वगैरे सगळं काही मी काढून घेते आणि त्याच्यावर आता प्लेटी झाकून ठेवते. म्हणजे ते सगळं पाणी वरचं ह्याच्यावर उडणार नाही. तर असं व्यवस्थित स्वच्छता व्यवस्थित साफ करताना आपल्याला पहिले ही खबरदारी घ्यावी लागेल गॅस बाबतीत तरी. त्याच्यामुळे मी आता हे प्लेटी ठेवून घेतल्यात आणि आता टाईल्स स्वच्छ करायला घेते. ही प्लेटी ठेवायचं स्टँड आहे ते माझं निघत नाही आहे, ते फिक्स केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तिथेच साफ करून घेतलं आणि ते मी किचनच्या बाजूलाच प्लेटीचं स्टँड ठेवलेलं आहे. म्हणजे कसं भांडी घासून झाली की प्लेटी तिथेच आपलं पाणी नितळलं जातं आणि बरे पडतात हाताशी. त्याच्यामुळे हे फिक्सच केलेलं आहे. आता तिथेच स्वच्छ करून घेते. आता सर्व किचनवरचं तर माझं सगळं करून झालेलं आहे. अर्ध्यावरती तरी भरपूर कामं झाली आहेत. आता 4 वाजलेत आणि पहिलं मी गॅसचं म्हणजे किचनचं कट्टा वगैरे साफ करून घेते. म्हणजे बाकीचं सगळं काही खालचं सामान आहे ते वरती ठेवता येईल आणि मी गॅसच्या बाजूला शक्यतो मटका ठेवत नाही आणि गॅसच्या बाजूला, अग्नीच्या बाजूला लक्षात ठेवा की आपलं जो गॅसचा कट्टा असतो ना त्याच्या बाजूला पाण्याने भरलेला मटका ठेवू नका. तर बाजूला असं लाकडी टेबल ठेवलेला आहे, त्याच्यावर मिक्सर, पाण्याचा मटका असं ठेवलेला आहे आणि मला तिथल्या हाताशी छान म्हणजे सोपं सोयीस्कर वाटतं. तर ह्या बाजूला ओव्हन आहे, त्या ओव्हन टेबलावर ठेवलं आहे ना, ते टेबलावर अशा छोट्या मोठ्या वाट्या ठेवून देते मी. तो पण वरच्यावर साफ करत असते, त्याच्यामुळे ते क्लीनच होतं. आणि इथे जो कोणा टेबल ठेवला आहे त्याच्यावर असे बाउल्स, कढई, टोप वगैरे असं ठेवलेलं आहे. ते सुद्धा छान असं पुसून घेऊन मी क्लीन वरच्यावर करते. त्याच्यामुळं हे सुद्धा साफच असतं, पण धूळ काही कमी होत नाही. रोजच धूळ तेवढीच असते, जितकं आपण साफ करू तितकी रोज धूळ येत असते. तर त्याच्यावर पण मी आता छान असं पुसून घेते आणि भांडी पटकन लावून घेते. आता सगळं काही आवरलं आहे, लादी पुसायचं बाकी राहिलेलं आहे. तर आता ती पुसून घेते. 6 वाजत आलेत. सकाळी मी काढलेली कामं काढली की वाढतच जातात, पण कमी होत नाही. किचनचं काम हे खूप मोठं असतं. ते काम खूप झालं ना हलकं वाटतं. तर आता हे एक एक कामं आपली निघतच राहतात, जेवढं काढू आपण तेवढंच.
तर आता सगळं काही ऑलमोस्ट झालेलीच आहे माझी कामं. ह्या बाजूचं सगळं मी जितकं पटापट तिथलं साफ केलं ना, तिथं तसंच पटापट लावूनसुद्धा घेतलं. कारण एक एक सेक्शन मी काढून काढून साफ करत होते. त्याच्यामुळं तुम्ही पण असंच करा. एक सेक्शन पहिलं काढून ते स्वच्छ करून आणि ते मांडून जिथल्या तिथे सामान ठेवून दुसरं सेक्शन साफ करायला घ्या. त्याच्यामुळं कसं आपल्याला लोड होत नाही आणि आपलं कामसुद्धा पटकन होतं. तर ते मी हे सेक्शन साफ केल्यानंतर आता ह्या जो ओव्हन ठेवला आहे त्या टेबलाच्या खाली बहुतेक भरपूर असे बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत, टोपं ठेवलेले आहेत. ते सुद्धा सगळं साफ करून तिथल्या तिथेच मी पुन्हा लावून ठेवते. तर आता हा सेक्शन तर झाला आहे. आता ह्या बाजूचं सेक्शनमध्ये मी मटका, मिक्सर हाताशीच ठेवलेला आहे बॉक्सवर. तर हा बॉक्ससुद्धा मी आता छान क्लीन करून घेते. सगळं काही क्लीन झालं. आता मला लादी पुसायची होती, पण त्याच्या आधी मी दरवाजा साफ करून घेते. रोज डेली लादी पुसण्याच्या आधी दरवाजा, उंबरठा हा मी पुसून घेतच असते. हे माझं ठरलेलं कामच असतं. तर मी दरवाजा सगळ्या बाजूने पुसून घेते, आतून बाहेरून. कारण आपले हेच मेन दरवाजा खूप महत्त्वाचं असतं. जसं अंगण असतं आणि घरातल्या सगळ्या प्रत्येक बाजू आपण जेवढे क्लीन करू तितकं ते आपल्या पॉझिटिव्हिटी येते. निगेटिव्हिटी आपल्या घरातली दूर होते. त्याच्यासाठी पॉझिटिव्हिटी येण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वच्छता ही राहणं जरुरीचंच आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी मेन मी करतच असते. तर तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा, आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येण्यासाठी ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हीसुद्धा नक्की करा. जसं उंबरठा, अंगण आणि घरातली स्वच्छता. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या आपण डेली केल्या पाहिजेत. त्याच्यामुळं नकारात्मक बाहेर जाते आणि सगळ्या सकारात्मक गोष्टी होतात आणि घरामध्ये सुख शांती लाभते. आपल्या मनालासुद्धा प्रसन्नता वाटते. दरवेळेस मांडणीवर मी पेपर टाकते, कारण मांडणीवर चिकटपणा येतो. पण आता मी पेपर नाही टाकणार आहे. त्याच्याखाली ना झुरळं जमा होतात. त्याच्यामुळं मग तर मी अशीच भांडी लावून घेतली फटाफट. आर्याने मला खूप काही मदत केली भांडी द्यायला आणि मी मग त्याच्यामुळे सगळं काही माझं काम थोडंसं हलकं झालं. तर आता सगळा पसारा मी आवरून घेतला आणि भांडी वगैरे लावली. आर्या होती तेवढ्यात मी पटकन तिला थोडी हेल्प केली भांडी लावण्याला. तर मी फटाफट भांडी लावून घेतली आणि सगळं काही आता माझं झालंय. सगळं किचन साफ झालंय आणि किचन साफ असेल ना तर खरंच आपल्याला पण मन प्रसन्न वाटतं. तसंच काहीतरी आता आज मला परत फील होतंय. आणि आपण नेहमीच जेव्हा किचन साफ करतो आणि गॅस कट्टा छान आपण साफ करतो, शेगडी महत्त्वाची आहे ती साफ करणं रोज जरुरी असतं. तर हे सगळ्या गोष्टी आपण डेली करत असतो ना, तेव्हा आपल्याला खरंच एक वेगळंच फील जाणवतं, मन प्रसन्न होतं. तसंच आज पण मी छान घर साफ केले, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. करता करता एक थोडं काही निघालं तर भरपूर काही निघत असतं आणि बराच वेळ लागतो साफ करायला. त्याच्यामुळं आज खूप वेळ झाला मला आणि सगळं काही मी सगळंच काढलं मी सगळं आणि साफ केलं. सगळं काही काम झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं. तर चला आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.